नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 11:30 वाजता आहे आणि व्हिडिओची स्टार्टिंग करते मी माझ्या बेडरूममधून. तर गुडिया गेलेली स्कूलला, ती पण येण्यात आहे आता 12 वाजता येऊन जाते ती. पण म्हटलं पहिले आता स्वयंपाक करून घेते. झाडू पोचा वगैरे सर्व आवरून झालं. भांडे पडलेले आहे माझे सकाळचे, गुडियाला टिफिन वगैरे दिला होता ते थोडेसे भांडे चहा पाण्याचे, तर ते भांडे घासायचे बाकी आहे. पण मी आता आहे ना डाळला फोडणी देते. मी बनवलं आहे डाळ तडका, मिक्स डाळ बनवलेली आहे आणि जिरा राईस बनवला आहे. तर गरमी व्हायला लागून गेलेली आहे आणि आम्ही आहे ना मस्त खिडक्या खोलून आज, आणि हवा इतकी भारी येते ना इकडनं, थंडीगार हवा येते. तर खिडक्या खोललेल्या आहे आणि उजळ पण किती येतं आहे बघा. आणि भरपूर दिवसापासून आता थंडीच्या खिडक्या खोललेल्या नव्हत्या. म्हटलं आज खिडक्या खोलू आपण, थोड्याशा फटकून घेतल्या, घाण होऊनच जाते. तर त्याच्यामुळे मी पूर्ण असे इकडच्या बी खोलून घेतलेलं आहे. आणि कपड्यांच्या घड्या बाकी आहे, कालचे कपडे होते ते घड्या बाकी आहे आणि भांडे घासायचे बाकी आहे. पूर्ण आवरलं गेलं आहे माझं. आणि यांनी केसांना मेहंदी लावलेली होती, मीच लावून दिलेली होती. तर ते केस धुवायला गेले आज, परत कटिंग वगैरे करून आले नाही. आणि आज शनिवारचं कटिंग केली त्यांनी, मग लक्षात आलं आमचं. आणि संध्याकाळी मी ना मुलांना मंचुरियन बनवून देणार आहे. 2 गोबीचे कट्टे आणलेले होते तर ते तसेच पडलेले होते आणि मला पण बरं नव्हतं. आणि परत मला सर्दी खोकला ताप यायला लागला होता. 2 दिवस त्याच्यातच गेले माझे. आणि आता मी खूप म्हणते व्हिडिओ कंटिन्यू करीन बुवा असं, जेव्हा मला बरं वाटत नाही आणि गावाला गेली तेव्हाच व्हिडिओ येत नाही माझे, नाहीतर मग मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. खूप म्हणते, भरपूर वेळा म्हणते मी व्हिडिओ कंटिन्यू करू, पण शक्य होत नाही, घरात एकटी आहे त्याच्यामुळे. तर आता स्वयंपाक करते आणि म्हटलं चला भरपूर दिवसापासून मी माझ्या यूट्यूब फॅमिलीशी गप्पा मारलेल्या नाही आणि तुमच्याशी गप्पा मारते. आता मी स्वयंपाकला तयारीला लागते. बोलले होते त्याच्यामुळे मी मोकळ ठेवले. इकडे झालाय राईस झालाय माझा आणि आता फोडणी देऊ देते म्हटलं. आणि आपण दाल तडक्याचा व्हिडिओ टाकलेला होता, परत टाकायला नको वाटतं ते. आणि तीच ती रेसिपी तर आज सुद्धा माझा घसा थोडासा दुखतोय. तुम्हाला तर माझ्या बोलण्यावरती कळलंच असणार आवाज कसा येतोय. तर हे बघा भांडे पडलेले माझे, एवढे मोठे भांडे पडलेले आज. आणि काल पण म्हणत होते मी व्हिडिओ करीन बॉस, पण इच्छा झाली नाही माझी. परत मला सर्दी खोकला ताप इतका झाला ना, खूपच उठायची सुद्धा इच्छा होत नव्हती. 2 दिवस तर मी कंटिन्यू उठली नाही. आणि काय होतंय मला ना, मलाच कळत नाहीये. सारखं आजारी पडते. आता हा महिना तर माझा पूर्ण त्याच्यातच गेला. आणि हे घेऊन चालले पक्ष्यांना भात, डाळ भात, डाळ डाळ. आणि आमच्या पक्ष्यांनी ना 5 अंडे दिले. त्या अंड्यांची निघत त्याला येतात. मला बरं नव्हतं आणि त्याच्यात 2 दिवस इतके पाहुणे माझ्या घरी, कंटिन्यू पाहुणे होते. आणि आपली डाळ सोबत कसं कांदा पापड लोणचं राहिलं ना, मस्त पोट भरतं.
लागलेली भूक. नाश्ता वगैरे काहीच केला नाही त्याने. त्याला कशी शाळेची सवय आहे ना, तर नाश्ता झाला नाही माझ्या कृष्णाचा. आता डायरेक्ट जेवण देते. काय देते ना पण झालं ना आता. पटकन फोडणी झाली का दादाला देते जेवण. आमच्या दादाला भूक लागली म्हणजे वरती खाली करतोय. डाळ झालेली आहे, फक्त आता कोथिंबीर टाकायची बाकी आहे. आम्ही बसतो आता जेवायला. तुम्ही पण या जेवायला आणि जेवण झाल्यावर मग मी तुमच्याशी बोलते. जेवण करून इतकी गाढ झोप लागली आणि सर्दीने त्याने ना पूर्ण जाम झालेलं आहे. त्याच्यामुळे ना गोळ्या घेतल्या, झोपली. आत्ता 5 वाजलेले आहे आणि बाहेर पण मस्त मुलं खेळत आहे आणि इकडचा आवाज आला तेव्हा मला जाग आली. म्हटलं चला आता उठते मी आणि यांना पण उठवते. हे पण झोपून गेलेले. पुढे बघितलं तर यांना पण उठवते. माझे केस ना ओले, अजून पूर्ण ओले. कशीच झोपून गेली मी, माझे डोळे लागलेले. चहा ठेवते फक्त आमचा दोघांचाच. त्यांना पण उठवते मी आता चहा घ्यायला. तयारीला जर लवकर लागलं ना मग पटकन स्वयंपाक होतो आणि उशिरा जर लागलं ना मग उशिरा स्वयंपाक होतो. त्याच्यामुळे मुलं पण चिडचिड करायला लागून जातं. आता पटकन लागून जाईल. मी घरातलं सर्व आवरून घेते. आता झाडू पोचा वगैरे परत संध्याकाळचं आवरावं लागतं मला. आता चहा घेऊन घेते, किचन वट्टा आवरते आणि मग झाडू पोचा आवरणार. तेवढ्यात आहे ना गुडिया पण उठून जाईल. गॅस पण मला काळा शार पुसलेला पूर्ण. आता हे पूर्ण क्लीन मी करणार. आता चहा घेऊन घेते. चहा पण उकळलेला आहे. म्हणजे आता चहा घेते. आणि मला असा फुल भरून चहा पाहिजे. देवपूजा वगैरे गुड्या राणीने करून घेतलेली होती आणि मी मंचुरियनची तयारी करत होती. मंचुरियनची तयारी सुद्धा झालेली आहे. ग्रेव्ही करून घेतली मी आणि पीठ सुद्धा भिजून आता मंचुरियन करते. गरम गरम तळून घेते म्हटलं. आणि यांची चालू आहे अभ्यास बी करता आणि मस्ती पण चालू आहे. त्यांची मस्ती चालू आहे. चल का इकडे, काय म्हणते तुला खायचं नाही का गरम गरम. आणि 2 गड्डे होते ना तर दोघी मी करून घेतलेले. सकाळी पण रविवार आहे, मुलं घरीच राहतील म्हटलं आणि मुलांना आहे ना तळून देणार गरम गरम. त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा पीठ करून घेतलेले. फ्रीजमध्ये ठेवून देते मग मी. आणि आमचं काय होतं माहिती आहे का, हा गॅस फुल चालतो ना तेव्हा हा गॅस आहे ना कमी चालतो आणि हा फुल चालतो ना तेव्हा हा गॅस कमी चालतो. असं डोक्याला ताणून गेलेले. आणि आमच्या या शेगडीला भरपूर
भरपूर वर्ष होऊन जाते, म्हणजे माझ्या गुडियाचा 2012 मध्ये शेवटी. तरी ती म्हणजे ना अजून एक डाग सुद्धा पडलेला नाही, तिला पूर्ण क्लीन आहे. मी ठेवते तशीच तिला घासून पुसून. आज पिठाचे डबे वगैरे घासून ठेवले मी. पीठ दळून आणलं ना, काल पीठ संपलेलं होतं, मग म्हटलं पीठ दळून आणा. पीठ वगैरे दळून आणलं त्यांनी आणि डबे वगैरे ठेवून घासून झाले माझे. जेवढे आपण कमी गॅसवरती तळले ना तेवढे कुरकुरीत येतात. असं केलं म्हणजे खूप वेळ होऊन जाते. गुडिया चल. एक नंबर. नमक वगैरे एकदम भारी. कट